हाय हॅलो नमस्कार. चला आता आपण पनीर घरच्या घरी कसं बनवायचं आहे ते पाहूया. तर मी आता पॅकेटमधील दूधचा उपयोग करणार आहे. ते फुल फॅट ही आहे आणि फुल क्रीमी आहे. तर चला आपण विकत्रीचं पनीरमध्ये केमिकल वगैरे असतं आणि आता आपण शुद्ध पनीर असं बनवूया. तर पातेल्यामध्ये पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकून घ्यावे, कारण की पातेल्याला आपण दूध फाडण्यासाठी ज्यावेळेस व्हिनेगर किंवा लिंबाचा वापर करणार आहोत त्यावेळेस आपलं दूध खाली चिकटणार नाही ही घेण्यासाठी आपण पातेल्यात पहिल्यांदा पाणी थोडंसं टाकलेलं आहे आणि आता पातेल्यात आपण दूध टाकण्यासाठीच आपलं चालू आहे. तर मी 1 लिटर असं पॅकेट दूध घेतलेलं आहे. तर ते दूध आता आपण गरम करण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत. चला आता आपण दूध गॅसवर ठेवूया आणि मंद अशा गॅसवर, कमी गॅसवर आपण दुधाला चांगली उकळी फुटून देणार आहोत. तर दूध अशा प्रकारे तापवायचं की जेणे दुधावर साई येणार नाही. आपण दूध हलवत दूध तापवण्याचा प्रयत्न करायचा की साई आल्याने पनीरमध्ये असं केसागत साईचे तुकडे सापडतात. तर असं होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये चमचा किंवा उलतानं किंवा पळी काहीही टाकू शकता की जेणेकरून आपल्याला ते हलवता येईल. तर आता आपलं दूध आपण नॉन फ्रूट व्हिनेगर हा वापरणार आहोत. तर आपलं दूध अशा प्रकारे तापत आहे, त्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपण दूध ते थोडंसं शांत करूया. तर आपण पहिल्यांदा आपल्या औषधची बॉटल 2.5 ते 3 ml चे टोपण आहे, तर त्यानं व्हिनेगर टाकलेलं आहे आणि ते हलवत आपण आता चला आपल्या दूध फाडण्याची प्रोसेस चालू आहे. आणि आपण बघा कशा प्रकारे दूध फाटायला चालू झालेलं आहे. थोडं दुधामध्ये गाठी व्हायला चालू आहेत आणि अशा प्रकारे आपण गॅस थोडं कमी करून उलतानं सतत फिरवायचं आहे, जेणे आपलं दूध खाली चिकटणार नाही. अशा प्रकारची दखल घ्यायची. चला आपलं दूध थोडं करून फाटण्यास चालू झालेलं आहे आणि दूध फाटण्याची क्रिया चालू असते तेव्हा काहीसं अशा प्रकारचे दूध दिसतं. तर चला अशा प्रकारे आपलं पूर्ण दूध फाटलेलं आहे आणि आणखीन थोडंसं पाणी वेगळं होण्यासाठी आपण उलतानं बघा आपलं पाणी पण वेगळं होत आहे आणि फाटलेलं दूधही वेगळं होत आहे. तर अशा प्रकारे बघा दूध किती मस्त अशा प्रकारे 1 बॉटल 4 ते 5 ml एवढ्या व्हिनेगरमध्ये 1 लिटर दूध किती छान प्रकारे फाटलेलं आहे हे आता तुम्ही पाहत आहात आणि त्यातले पाणीही वेगळं होत आहे, वेगळं झालेलं दिसत आहे. तर थोडंसं थंड होऊन द्यायचं. आपण आता आपला गॅस बंद केलेला आहे आणि थोडं थंड होण्यासाठी ते तसंच गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि ते हलवत प्रक्रिया चालू आहे. तर अशा प्रकारे आपलं हे दूध फाटलेलं आहे. बघा किती छान असं प्रकारे फाटलेलं आहे. दूध फाटल्यानंतर गॅस बंद करायचा, कारण की पनीर सॉफ्ट होतं, हार्ड बनत नाही. तर सब्जीमध्येही टाकल्यानंतर ते पनीर सॉफ्ट राहतं, हार्ड असं काही लागत नाही आपण फ्राय वगैरे करून घेतल्यानंतरही. तर अशा प्रकारे सॉफ्ट पनीर बनवायची ही सोपी साधी ट्रिक्स आहे. ज्यावेळेस व्हिनेगर किंवा लिंबू आपण टाकतो आणि थोडं फाटण्यास सुरुवात होईल त्यावेळेस पटकन गॅस बंद करून ते फक्त चमच्याच्या किंवा पळीच्या साह्यानं हलवत जायचं आणि अशा प्रकारे आपलं आता दूध थंड झालेलं आहे. आणि असा आपण पांढरा सुती कपडा घेतलेला आहे. माझ्याकडे चाळणी नाही म्हणून मी ताटाचा उपयोग करूनच पनीर पाणी काढते. तर ताटामध्ये अशा प्रकारे ते कपडा हातरून घ्यायचा आणि वरून पनीर
टाकायचं. चला आता ते वरून पनीर अशा प्रकारे हे दूध फटलेलं झालेलं आहे. आणि आता बघा अशा प्रकारे बघा किती वेगळं असं झालेलं आहे. तर ज्यावेळेस म्हणजे आपण पनीर आणि त्यातलं पाणी वेगळं करतो तर ते पाणीही खूप उपयुक्त आहे. आपण ते पुन्हा पनीर बनवण्यासाठी यूज करू शकतो किंवा चपातीचा आटा मिळवण्यासाठी करू शकतो किंवा त्याचं दही बनवण्यासाठी किंवा फेशियल बनवण्यासाठीही अतिशय उपयुक्त असं ते पाणी आहे. ते टाकून न देता ते फ्रीजमध्ये आपण 2 ते 3 दिवस ठेवू शकतो आणि चपातीचा आटा किंवा फेशियलचा उपयोग करू शकतो त्या पाण्याचा आपण फेशियल करण्यासाठी. तर अशा प्रकारे ते पाणीही खूप उपयुक्त आहे न टाकून देता. तर मी ते पाणी आधीचं आहे माझ्याकडे त्यामुळे मी ते पाणी टाकून दिलेलं आहे. आणि आपण दूध फाडण्यासाठी ज्या व्हिनेगरचा वापर केलेला आहे ते व्हिनेगरचा पनीर खाताना आपल्याला त्या व्हिनेगरचा वास येऊ नये त्यामुळे आपण ते पनीर स्वच्छ अशा प्रकारे धुवून घेणार आहोत. तर चला आपण पनीर आता स्वच्छ अशा प्रकारे धुवून घेणार आहोत. आणि 3 ते 4 वेळेस पाण्यानं आपल्याला स्वच्छ अशा प्रकारे ते फाटलेलं दूध आपल्याला धुवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला पनीर खाताना व्हिनेगरचा वास येणार नाही. आणि शेवटी असं पूर्ण असं पाणी त्या फडक्यातलं पूर्ण असं पाणी काढायचं की थोडाही व्हिनेगरचा वास किंवा हार्ड पनीर आपलं बनणार नाही. तर अशा प्रकारे मी पूर्ण असं दाबून ते त्या पनीरमधलं पूर्ण असं पाणी काढत आहे जेणेकरून त्याला गोलही आकार येतो आणि ते पाणी निघण्यास पूर्ण मदत होते. तर अशा प्रकारे आपलं ते पनीर सॉफ्ट आणि लुसलुशीत तयार बघा किती सॉफ्ट आणि लुसलुशीत झालेलं आहे. तर हे 1 लिटरचं ज्याचं पनीर आहे. तर आता आपण त्या पनीरला शेप येण्यासाठी 3 ते 4 तास एका कपड्यामध्ये ठेवणार आहोत आणि त्याच्यावर थोडंफार जड वस्तू आपण ठेवणार आहोत. तर मी आता त्याच्यावर पळपूट ठेवणार आहे आणि ते 3 ते 4 तासांना त्याला पुन्हा पाहणार आहे. तर अशा प्रकारचे ते पनीर तयार झालेलं आहे. बघा किती छान असं झालेलं आहे.